कुछ तो अलग करने की कोशिश की थी ओमकार ने, लेकिन चकमा दिया गेंदबाज अजित ने, क्योंकि जिस तरह से बॉडी को ट्विस्ट किया था ऐसा देखने को मिला कि डिप स्क्वायर लेग में ये गेंद भेजने वाले थे, लेकिन बल्लेबाज ने भापा, गेंदबाज ने भी भापा कि किस तरह से ये गेंद आ रही है। इस बार फिर से शफल करने की कोशिश, इस बार देखा जाए तो चकमा दिया स्क्वायर के फील्डर को। इस बार गेंद जाएगी डीप स्क्वायर लेग में, एक रन मुकम्मल कर चुका है, दूसरे रन की कोशिश और दूसरी रन भी आसानी के साथ पूरी की है बल्लेबाज ओमकार ने। इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर, 3 रन देखने को मिलेंगे। इस बार फिर से एक बार अजीत दौड़ लगाएंगे बल्लेबाज ओमकार की तरफ। पहली ओवर डालने आए हैं कलवा गांव की ओर से अजीत। इस बार शफल किया, गेंद हवा में, लेकिन यहां पे मौका मिला था, मौके का बेनिफिट नहीं लिया इस फील्डर ने। जिंदगी दोस्तों मौके कम और धोखे ज्यादा देती है, तो जो मौका मिला है ना उस मौके के ऊपर चौका छक्का लगाने दोस्तों बखूबी जान लो, नहीं तो जिंदगी आपकी खराब हो जाएगी। दोस्तों ये क्रिकेट का नहीं बोल रहा हूं, जीवन का भी इतिहास है। जिस तरह से अपॉर्चुनिटी मिलती है उस अपॉर्चुनिटी का बेनिफिट लेते जाओ। इस बार जीवन दान मिला है ओमकार जैसे बल्लेबाज को, क्योंकि स्ट्राइकर बल्लेबाज है दुश्मी गांव के, उसको मौका दे चुके। इस बार स्ट्राइक में हमें देखने को मिला स्वप्निल, गेंदबाजी मार्ग पर हमें अजित कलवा गांव से बिलोंग करते हैं। ये इस बार तो पल्ला घुमाया, गेंद ने रास्ता ना पा, गेंद चली पम पम पम, चक्का लगा दोस्तों, तारा रम पम पम। टीम का स्कोर है 10 रन। फिर से एक बार अजीत, इस बार हल्के हाथों से कलाइयों का इस्तेमाल किया, गेंद को ढकेल दिया ऑफ साइड रिजर्व में, 1 रन मुकम्मल कर चुका है बल्लेबाज स्वप्निल। अच्छी सूझबूझ वाली क्रिकेट दुश्मी गांव के ये दोनों ही बल्लेबाज दिखा रहे हैं, ओमकार और स्वप्निल। एक गेंद शेष है इस ओवर की। इस दौरान स्कोरबोर्ड के ऊपर रन 11 रन स्ट्राइकमेंट में देखने को मिलेगा हमको। ओमकार जो ओपनिंग बल्लेबाज के तौर पर आए थे उनके साथ डटे हुए अभी तक स्वप्निल एक छक्का लगा चुके हैं। इसके बाद एक गेंद फेंकी जाएगी जो बाकी है अजीत के ओवर की। इस दौरान स्ट्राइक एंड पे हमें देखने को मिलेंगे ओमकार, मैन फ्रॉम दुश्मी। इस बार भी बल्ला तो चला है, कहां तक गेंद ट्रेवल होगी, बल्लेबाज तो यहां पे दौड़ रहे हैं, फील्डर भी दौड़ रहा है, लेकिन फील्डर को चकमा देने वाली थी। मुझे लगता है अंपायर ने हाथ फैला दिया है कि ये चौवा है, और फील्डर ने जो गलती की उसका चौवे के साथ बढ़ता हुआ स्कोर है दुश्मी टीम का। 15 रन हो चुके हैं। अच्छी पहली पारी, पहली इनिंग का खेल चालू हुआ। दुश्मी गांव की ओर से 2 बल्लेबाज हमने देखे, ओमकार और स्वप्निल। पहले ओवर में मैंडेटरी पावर प्ले में हावी हुए, गेंदबाज रन मुकम्मल कर चुका है। ये दोनों ही बल्लेबाज दुश्मी टीम के लिए आने वाले 18 गेंदों में किस तरह से गेंदबाजी होगी, किस तरह से बल्लेबाजी करेंगे, इसका आंखों देखा हाल मैं मेरे कमेंट्री के माध्यम से बताऊंगा, क्योंकि इसका पूरा व्यू यहाँ पे हमारे YouTube ऑपरेटर हमें दे रहे हैं। डीजे मास्टर आपको भी थोड़ी अपॉर्चुनिटी में देता हूं। इस बार गेंदबाज हमें देखने को मिलेंगे
संकेत टीवी स्क्रीन के ऊपर संकेत गेंदबाज कलवा गांव से बिलोंग करते हैं, गेंदबाजी करेंगे। दूसरा ओवर व्यक्तिगत रूप से पहला ओवर डालेंगे अपनी टीम के लिए। इस बार कलायोग का इस्तेमाल किया, लेग ग्लांस किया है इसको, लेग ग्लांस के बीच यहाँ पे एक रन मुकम्मल किया। दूसरे रन की कोशिश, दूसरा रन भी मुकम्मल किया गया है। ऑन साइड के ऊपर इसे ढकेल दिया था। अच्छी सूझबूझ वाली क्रिकेट यहाँ दुश्मी गांव के दोनों ही बल्लेबाज कर रहे हैं, स्वप्निल और ओमकार। इस बार स्ट्राइक में हमें देखने को मिलेंगे दुश्मी गांव के बल्लेबाज स्वप्निल और उनके साथ डटे हुए ओमकार। स्वप्निल ने अपनी अच्छी पारी संभाली है। अभी तक पहले ओवर के खेल के बाद दूसरे ओवर का खेल भी चालू हो चुका है। संकेत कलवा गांव के ये गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं। इस बार भी अच्छी गेंद, लेकिन कलाइयों का इस्तेमाल करते हुए गेंद को ढकेल दिया है डीप स्क्वायर लेग रीजन में। वहां पे फील्डर तैनात है। एक रन मुकम्मल कर चुका है ये बल्लेबाज स्वप्निल। इस बार स्ट्राइक एंड में देखने को मिलेंगे ओमकार। अंडर 24 के ये जिगर ट्रॉफी 2022 का ये तीसरा यहाँ पे दूसरा मुकाबला बंदर अली कलवा बनाम दुश्मी, ये दो टीमों के बीच एक कड़ी भिड़न हम देख रहे हैं। पहले बल्लेबाजी करते हुए कलवा गांव ने 43 रन बनाए, 44 का टारगेट रखा दुश्मी टीम के सामने। ये टारगेट चेस करते हुए हमें देखने को मिल रहा है। स्कोरबोर्ड के ऊपर 18 रन बना चुके हैं दुश्मी गांव के दोनों बल्लेबाज ओमकार और स्वप्निल। स्ट्राइक एंड में देखने को मिलेंगे दुश्मी गांव के ये बल्लेबाज ओमकार और गेंदबाजी मार्ग पर कलवा गांव की ओर से संकेत। इस बार अलग कुछ करने की कोशिश, हेलीकॉप्टर के माध्यम से गेंद को उड़ाने की कोशिश की थी, लेकिन कोशिश नाकामयाब हुई। कि जिस तरह से बल्लेबाज शफल कर रहा है, गेंदबाज ने भापा कि किस तरह की मूवमेंट कर रहा है, उस तरह से डिलीवरी की। जिस तरह से बल्लेबाज ऑफ स्टंप के ऊपर आया था, गेंदबाज ने मिडिल स्टंप के ऊपर गेंद को ट्रेवल किया, उसके बाद डॉट गेंद की समाप्ति हुई। फिर से एक बार संकेत दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। इस बार सफल करके खेलने की कोशिश, यहाँ पे काउ कॉर्नर की तरफ गेंद आएगी। एक रन मुकम्मल करेगा ओमकार, उनके साथ जुड़े हुए बल्लेबाज स्वप्निल भी एक रन के साथ धीमे से बढ़ता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर दुश्मी टीम का 19 रन हो चुके हैं दुश्मी टीम के। दूसरे ओवर का खेल जारी है। 44 रन बनाने हैं जीतने के लिए। रावा गांव से हमारे समाधान जी पाटिल और उनके साथ हमारे जाने माने गेंदबाज दिलीप जी पाटिल भी आ चुके हैं, वो उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। इस बार गलती का भुगतान करना पड़ेगा। अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 22वां रूल यहाँ पे अप्लाई किया जा रहा है गेंदबाज के ऊपर, संकेत के ऊपर। काफी लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद, अंपायर ने भापा, जांचा, परखा और उसके बाद बता दिया अक्षय जी आप बताओ कि एक गेंदबाज गलती कर रहा है। इस गलती का भुगतान 1 रन से करना पड़ा। स्कोरबोर्ड के 20 रन देखने को मिलेंगे दुश्मी टीम के। स्ट्राइक में हम बल्लेबाज देखने जा रहे हैं। स्वप्निल एक छक्का जड़ चुके हैं अपने पारी में। इस बार भी छक्का जड़ने की कोशिश थी, बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद चली गई। फील्डर वहां पे तैनात है, दौड़ लगाएंगे, जब तक गेंद को पकड़ेंगे फेंकेंगे। इस पूरी प्रक्रिया के अंतर्गत देखा जाए तो 2 रन मुकम्मल करेगा स्वप्निल। काफी सूझबूझ वाली क्रिकेट दुश्मी की ओर से हमें देखने को मिल रही, क्योंकि जिस तरह से गेंद आ रही है उस तरह से बल्ला बोल रहा है इस दोनों ही बल्लेबाज का। स्कोरबोर्ड के ऊपर रन है 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर हमें देखने को मिल रहे हैं। इस दौरान संकेत कुछ अलग करने की कोशिश करेंगे, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले का खेल होने के बाद थोड़े से रिस्ट्रिक्शन जो थे फील्डिंग में, वो यहाँ पे पाबंदियां थी वो उठ गई है। वो पाबंदियां उठने के बाद थोड़े से फील्डिंग में फैलाव देखने को मिल रहा है हमें। इस बार फिर से एक बार गलती की, लेग स्टंप के काफी बाहर। इस बार गलती की, गलती का भुगतान करना पड़ेगा, क्योंकि अंपायर यहाँ पे हमारे रेडी है। जिस तरह से आप गलती करोगे गलती का भुगतान आपको करना पड़ेगा। फिर से एक बार संकेत कलवा गांव के गेंदबाज दौड़ लगाएंगे बल्लेबाज स्वप्निल की ओर। इस बार लाउड अपील, लेकिन अंपायर ने हाथ फैला दिया है, बोल दिया है कि ये वाइट है। लेकिन अंतरराष्ट्रीय का एक 31 का रूल है, वो बताता है कि अगर आपको डाउट है, संदेह है, तो आप आउट दैट के स्वरूप में आप अंपायर से
ये मांग कर सकते हैं, लेकिन ये मांग खारिज कर चुके अंपायर लल्ला भास्कर जी, क्योंकि उनके पास अनुभव है। अनुभव दोस्तों काफी महत्वपूर्ण हो जाता है क्रिकेट में, और उन्होंने बता दिया दोस्तों कि किस तरह से अगर आप ऐसे अपील करोगे तो आपकी अपील में खारिज कर दूंगा, और वो अपील खारिज कर दी। इस दौरान 1 रन में बढ़ोतरी होगी, स्कोरबोर्ड में धीमे से बढ़ोतरी होगी, 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर दुश्मनी टीम का। इस बार फिर से अगर बैकफुट पे जाके पंच किया, बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात है, वो गेंद को उठाएंगे, फेंकेंगे, तब तक के लिए 1 रन मुकम्मल। इस दौरान देखा जाए तो निर्धारित 4 ओवर में से 2 ओवर का खेल हो चुका है, और बिना कोई विकेट गंवाए दुश्मनी टीम का स्कोर है 25 रन। काफी महज ये रन है दोस्तों जीतने के लिए। 25 रन दोस्तों हो चुका है, 25 रन बना चुकी है दुश्मनी टीम, और उनके पास एक प्लस पॉइंट है, जो ओपनिंग के बल्लेबाज है ओमकार और स्वप्निल, अभी तक उनके पास वो काबू में है, और उनकी उपलब्धियां दुश्मनी टीम के लिए वो साबित कर रहे हैं। इस बार मैं मौका देना चाहूंगा डीजे मास्टर को। आयोजन केलंय क्रिकेटचा मान कलवे या गावाचा, आयोजन केलंय क्रिकेटचा मान कलवे या गावाचा, कलवे जिगर चषक पाऊसला कर पाटील या नावाचा, कलवे जिगर चषक पाऊसला छोट्या दादा या नावाचा, कलवे जिगर चषक पाऊसला कर पाटील या नावाचा, कलवे जिगर चषक पाऊसला छोट्या दादा या नावाचा। इस बार देखा जाए तो कैलकुलेशन थोड़ा चेंज हो चुका है। आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 19 रन की जरूरत होगी दुश्मनी टीम के लिए। अभी भी दोनों तरफ ये मुकाबला है, बंदर अली कलवा और दुश्मनी के बीच ये मुकाबला है, रफ एंड टफ मुकाबला है। पहले पारी में कलवा टीम ने देखा जाए तो निर्धारित 4 ओवर में 43 रन बनाए, 44 रन का टारगेट रखा, और 44 रन का टारगेट कंप्लीट करते हुए आने वाले पहले 2 ओवर में दुश्मनी टीम ने 25 रन बिना विकेट गंवाए बनाए हैं। तो उसमें बहुमूल्य योगदान जो है वो स्वप्निल और ओमकार का है। दुश्मनी टीम के लिए रफ एंड टफ फाइट दे रहे हैं कलवा टीम को। अभी आने वाली 12 गेंदों में 19 रन की जरूरत होगी। सामने गेंदबाज हो गए चैतू, गेंदबाजी हो गए ये चैतू गेंदबाज किस तरह से गेंदबाजी करेंगे, क्योंकि सामने खड़े हैं स्वप्निल जो अपने पारी में एक छक्का जड़ चुके हैं, वही स्वप्निल दुश्मनी गांव के। इस बार गलती की लेग स्टंप के काफी बाहर गेंद अंपायर ने भापा। इस बार अतिरिक्त रन में बढ़ोतरी होगी, स्कोर टीम का स्कोर है 26 रन। अभी इस बार चैतू भी गलती कर रहा है, इसके पहले जो गेंदबाज आए थे वो गलती कर रहे, उस तरह से गलती है चैतन्य के ओर से हो रही है। फिर से एक बार देखने को मिलेगा चैतन्य किस तरह से गेंदबाजी करेंगे। इस बार तो सामने की तरफ गेंद डाली, बल्ला घुमाया गया, गेंद ने रास्ता न पा, गेंद भाई चली पम पम पम, चक्का लगा तारा रम पम पम। बार भी फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद चली गई है बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। जिगर ट्रॉफी 2022 का आता हुआ ये तनतनाता हुआ चौवा। अंदरूनी किनारा लगा, विकेट कीपर को यहाँ पे अपॉर्चुनिटी मिले। विकेट कीपर ने अपने जो उनको रोल दिया था वो रोल बखूबी निभाया है। तो ओमकार जी रुकिए, हम स्कोर बताने जा रहे हैं। टीम का कुल मिला के स्कोर है 35 रन हो चुके हैं 1 विकेट के नुकसान के ऊपर। स्वप्निल को जिस रोल के लिए भेजा गया था 36 स्कोर हो चुका है। जिस किरदार जो दिया था वो किरदार को यहाँ पे बखूबी निभा है स्वप्निल ने। काफी लाजमी यहाँ पे थी बल्लेबाजी स्वप्निल की। यहाँ पे देखो तालियों की गूंज सुनने को मिली है। यहाँ पे दर्शक
दुश्मी के तालियों के साथ उनका स्वागत करने, वो स्वागत करना लाजमी होता है क्रिकेट में दोस्तों, क्योंकि जिस तरह से प्रोत्साहन होना चाहिए बल्लेबाज को, वो प्रोत्साहन दिया जाता है प्रेक्षकों की ओर से, दर्शकों की ओर से। इस दौरान देखने को मिलेंगे हमें ऑन स्क्रीन के ऊपर विराज गावड़े बल्लेबाज देखने को मिलेंगे कि जिसने पहली गेंदबाजी की थी वही विराज गावड़े हमें देखने को मिलेगा। हर एक खिलाड़ी ऑलराउंडर के रोल में हमें हर टीम के लिए देखते हैं, क्योंकि हर एक खिलाड़ी अपना गांव का नाम रोशन करने के लिए यहाँ पे आया हुआ है। जिगर ट्रॉफी में उन्होंने एंट्री की है, तो कौन किसके गांव का नाम रोशन करता है ये आने वाले संडे को हमें पता चलने वाला है, क्योंकि वो मेगा फाइनल का मुकाबला होने वाला है संडे को। लोअर फुल टॉस तकनीकी रुख से सक्षम है मुझे लगता है बल्लेबाज, लेकिन नो मैन्स लैंड में जाके गेंद गिरेगी। इस बार दौरान 2 रन मुकम्मल किए जाएंगे। इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर 38 रन हो चुके हैं। दुश्मनी टीम को अभी भी जीतने के लिए महज कुछ रनों की जरूरत है, वो जरूरत पूरी करने के लिए टीम की ओर से विराज और हमें ओमकार इस 22 यार्ड पिच के ऊपर देखने को मिल रहे हैं। इस बार अक्रॉस द बैट खेलने की कोशिश थी, इस बार चकमा दिया, बल्लेबाज को चकमा दिया गेंदबाज ने, क्योंकि खुद के गेंदबाजी में इस गेंद को कलेक्ट कर चुके हैं गेंदबाज चैती को कुछ काबिले तारीफ गेंदबाजी करनी पड़ेगी, क्योंकि टीम के खतरे की घंटी बज चुकी है कलवा की। और सारा श्रेय देना चाहूंगा ओमकार और स्वप्निल को, जो खतरे की घंटी बजाए है ना कलवा की, वो दोनों ही बल्लेबाज ने बजाई है, क्योंकि 3 ओवर में अभी तक देखा जाए तो स्कोरबोर्ड के ऊपर 39 रन हो चुके हैं और जीतने के लिए 43 रन का टारगेट रखा था, उसके पास आके खड़े हैं और ये टारगेट कंप्लीट करने में आने वाली 6 गेंदें उनको सहायता करने वाली है। तो किस तरह से आने वाली 6 गेंदों के ऊपर जीतने के लिए मुझे लगता है 5 रन, मतलब आने वाली 6 गेंदें और 5 रन की जरूरत है। तो यह जरूरत किस तरह से पूरी की जाएगी दुश्मनी की ओर से, और ये 5 रन रोकने की जिम्मेदारी कौन गेंदबाज उठाएगा, ये भी हमें ऑन स्क्रीन के ऊपर थोड़ी देर में दिखने वाला है, क्योंकि यूट्यूब के माध्यम से या ऑन स्क्रीन हमें देखने वाला है। हर्षल गेंदबाज मुझे लगता है ये यहाँ पे अपनी गेंदबाजी दिखाने वाले हर्षल को कुछ तो चमत्कार करना पड़ेगा दोस्तों, क्योंकि जहां चमत्कार होता है वहां नमस्कार होता है, तो ये चमत्कार हर्षल को करना पड़ेगा। आने वाली 6 गेंदें जीतने के लिए महज 5 रन की जरूरत, दुश्मनी जीतेगी मुकाबला, ये आने वाला दोस्तों वक्त तय करेगा, क्योंकि वक्त से चलने वाला खेल ये क्रिकेट है दोस्तों। हर्षद आने वाली 6 गेंदें डालेंगे, 6 गेंदों में 5 रन की दुश्मनी को जरूरत है। ये जरूरत पूरी करने के लिए 2 बल्लेबाज दुश्मनी की ओर से विराज और ओमकार अभी हमें स्ट्राइक एंड पे देखने को मिलेंगे। विराज अंडर 24 का ये जिगर ट्रॉफी के 2022 का पहले दिन में हम दुश्मनी और कलवा ये 2 टीमों को खेलते हुए यहाँ पे देख रहे हैं। सामने स्ट्राइक में अभी बल्लेबाज विराज, इस बार हर्षल ने तो चकमा दिया, ट्विस्ट आया है इस गेम में, क्योंकि आने वाली 5 गेंदें जीतने के लिए 5 रन की जरूरत दुश्मनी टीम को, क्योंकि अभी तक जो रन बनाए हैं उनको महत्वपूर्ण देना होगा, लेकिन आने वाले अगर 5 रन बने गए तो ये आपकी टीम दोस्तों जीत सकते हैं, लेकिन आने वाली 5 गेंदें महत्वपूर्ण हो जाएगी। इस बार भी चकमा दिया और ओमकार क्या कर रहा है, ये गलती ओमकार ने कर दी गलती, अंपायर की उंगली आसमान की तरफ, आसमान दिखा दिया है, चारों खाने चित कर चुका है ओमकार को। विकेट कीपर सारा श्रेय देना चाहूंगा हर्षल को, क्योंकि ट्विस्ट आया है दोस्तों। आने वाली 4 गेंदें 5 रन की जरूरत, डीजे मास्टर ठोको। इस दौरान हमारे रावा गांव की टीम दीक्षित समाधान हो गए, ओमकार जी पाटिल हो गए, सब यहाँ पे आ चुके हो, क्योंकि इसके बाद उनका ही मुकाबला है, तो वो थोड़ा प्रैक्टिस सेशन में बिजी है। उनका भी स्वागत करना चाहूंगा करण पाटिल की ओर से इस जिगर ट्रॉफी 2022 में। ये जिगर ट्रॉफी 2022 का दोस्तों पहले दिन का मुकाबला, और ये पहले दिन के मुकाबले को सुबह देखा जाए तो 11:15 में शुरुआत हुई
और उसके बाद पहला मुकाबला फणस डोंगरी बनाम कासमाल था, उसमें फणस डोंगरी टीम ने बहुत सारी तालियां बज चुकी है मेरे कमेंट्री के लिए। धन्यवाद कहना चाहूंगा इस मेरे जैसे आर्टिस्ट को यहाँ पे करण जी ने अपॉर्चुनिटी दी। करण जी का मैं तहे दिल से धन्यवाद कहना चाहूंगा। कलवा गांव का भी धन्यवाद कहना चाहूंगा, क्योंकि मेरे जैसे रावा के एक आर्टिस्ट को यहाँ पे अपॉर्चुनिटी दे चुके हैं। तो फिर से एक बार हर्षल ट्विस्ट आ चुका है। आने वाली 4 गेंदे 5 रन की जरूरत, हाई वोल्टेज मुकाबला। इस बार भी टैप किया है गेंद को, गेंद चली गई है डीप एक्स्ट्रा कवर को चीरते हुए 4 रन के लिए। हर्षद ने गलती की, गलती का भुगतान करना पड़ा। 4 रन से आता हुआ जिगर ट्रॉफी 2022 का टनटनाता हुआ इस बल्लेबाज के बैट से चौवा। गड्डू ये चौका लगाया। इसके बाद हर्षल 3 गेंदे 1 रन की जरूरत, गेंदबाजी करेंगे। इस बार लोअर फुल टॉस, अंपायर क्या बताएंगे क्या निर्णय, लेकिन जब तक अंपायर बताएंगे तब तक मुकाबला जीत चुकी है दुश्मनी टीम। दोनों ही टीमों को बधाइयां होगी, इस अच्छा क्रिकेट अपने हमारे दर्शकों को दिखाया। और जिगर ट्रॉफी 2022 हमारे ऑर्गेनाइजर सर करण जी पाटिल, इनके ओर से तमाम दर्शकों का और तमाम खिलाड़ियों का यहाँ पे तहे दिल से स्वागत किया जाएगा। इसके बाद जो मुकाबला है होने वाला है वो फणस डोंगरी बनाम दुश्मनी। ये दोनों ही टीमों के कप्तान को दरखास्त करना चाहूंगा, विनती करना चाहूंगा कि आप आइए यहाँ पे कमेंट्री बॉक्स में, यहाँ पे आपका टॉस का प्रोग्राम होने वाला है। मैं विनती करना चाहूंगा टॉम फणस डोंगरी के कप्तान, आप आइए, यहाँ पे टॉस का प्रोग्राम होगा। इसके बाद तो आपका मुकाबला होने वाला है। दोनों ही टीमें एक राउंड जीत चुकी है, दूसरे राउंड के लिए मशक्कत करने वाले हैं। इस बार डीजे मास्टर आपको अपॉर्चुनिटी दी जाएगी। मैं आवाज देना चाहूंगा दुश्मनी के कप्तान और फणस डोंगरी के कप्तान टॉम को। हेलो, जवाब पारी थी, बधाई होगी स्वप्निल, अच्छी बल्लेबाजी की। स्वप्निल को मैं बुलाना चाहूंगा, मैन ऑफ द मैच के सम्मानित किया जाएगा स्वप्निल को। तो हमारे रावा गांव के दिलीप जी पाटिल, इनकी शुभ हाथों मैन ऑफ द मैच दिया जाएगा स्वप्निल को। यहाँ पे मैन ऑफ द मैच से यहाँ पे सम्मानित किया जाएगा स्वप्निल को। अच्छी ताबड़तोड़ बल्लेबाजी की, उसके लिए उनको यहाँ पे सम्मानित किया जाएगा। इस बार फणस डोंगरी टीम के कप्तान टॉम और दुश्मनी के कप्तान, यहाँ पे दोनों ही कप्तानों के बीच ये टॉस का प्रोग्राम हो रहा है। दिलीप जी पाटिल, इनके पवित्र शुभ हाथों ये टॉस का प्रोग्राम। कौन जीता टॉस? दुश्मनी टीम ने, मुझे लगता है ये टॉस जीता है। उनके आज लक फैक्टर है, क्योंकि पहले भी मुकाबले ने उन्होंने टॉस जीता था, तो इस मुकाबले भी उन्होंने टॉस जीता है। तो टॉस जीत के क्या लेने का फैसला लेगी ये दुश्मनी टीम तय करेगी, जो भी निर्णय लेगी तय करेगी। पाऊसला छोट्या दादा या नावाचा, कलवी जिगर चषक पाऊसला कर पाटील या नावाचा, कलवी जिगर चषक पाऊसला छोट्या दादा या नावाचा।
हॅलो, निश्चित आपण पाहतोय यूट्यूब लाईव्हला हा सामने असल्या कारणाने मला देखील रोशनजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात की कडक आवाज अक्षय, नंतर सुनील पाटील यांच्याकडून नाईस कॉमेंट्री ब्रो. तर अशा सर्व माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं ज्यांनी माझ्यावर आतापर्यंत विश्वास ठेवला आणि मला शुभ आशीर्वाद दिला त्या सर्वांचं मी धन्यवाद मानतोय. निलेश ध्रुव यांनी देखील आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्यांचे देखील धन्यवाद असेल. तर प्रत्येक मायबाप रसिक प्रेक्षक आम्हाला शुभेच्छा देतो त्या सर्वांचं देखील मी हृदयाच्या अंतरकरणापासून अक्षरशः त्यांच्या पायी लोटांगण घालून त्यांचं धन्यवाद मानतोय की माझ्यासारख्या लहानकाराला एक संधी दिली जाते आणि मला शुभ आशीर्वाद दिला त्या सर्वांचं मी धन्यवाद मानतोय. निलेश ध्रुव यांनी देखील आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्यांचे देखील धन्यवाद असेल. तर प्रत्येक मायबाप रसिक प्रेक्षक आम्हाला शुभेच्छा देते त्या सर्वांचं देखील मी हृदयाच्या अंतरकरणापासून अक्षरशः त्यांच्या पायी लोटांगण घालून त्यांचं धन्यवाद मानतोय की माझ्यासारख्या लहानकाराला एक संधी दिली जाते. लिंक चालू झाली काय नाही चालू आहे काय रे दिसत आहे. पुन्हा एकदा आपण मातृभाषेकडे बोलतोय. हिंदी एक इनिंग मराठी आणि वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न सातत्याने माझा असतो आणि म्हणूनच माझा रसिक प्रेक्षक मला शुभेच्छा देतात, त्यांचे देखील धन्यवाद असेल. पुन्हा एकदा आपण मातृभाषेकडे बोलतोय. हिंदी एक इनिंग मराठी आणि वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न सातत्याने माझा असतो आणि म्हणूनच माझा रसिक प्रेक्षक मला शुभेच्छा देतात, त्यांचे देखील धन्यवाद असेल. या दरम्यान आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल झाला. पहिला राऊंड दोन्ही संघाने जिंकला. एकीकडे फणस डोंगरीचा संघ पेन आपल्या तालुक्यातील संघ हा आणि दुसरीकडे आपण पाहिला दुश्मीन हा संघ अर्थातच जिते विभागाचा हा संघ आपण पाहतोय. तर या दोन संघांमध्ये दुसऱ्या लढतीसाठी ही आपण पाहतोय लढत म्हणजे दुसऱ्या फेरी जिंकण्याची लढत आपण पाहतोय. प्रथम नाणेफेक जिंकून आपण प्रथमतः दुश्मी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अर्थातच फणस डोंगरीचा संघ पंचांकडून मात्र इथे सिग्नल लागतोय. ओमकारजी पाटील रावेगावचे आमचे पंच म्हणून भूमिकेमध्ये असतील. अक्रॉस द बॅट पहिला फटका टॉम यांच्या बॅट मधून निघतोय. काऊ करण्याच्या दिशेने चेंडू जातोय. एक धावसंख्या पूर्ण केली जाते टॉम यांच्या माध्यमातून. पहिली धावसंख्या धावफलकावर टॉम याने लावली. पहिल्या धावसंख्येची घंटा मात्र वाजली गेली ती फणस डोंगरीच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुश्मी गावच्या वतीनं विराज गावडे हा गोलंदाज मात्र आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी करतोय. आता मात्र दिशाहीन मारा या गोलंदाजाचा होत असताना पंच ओमकार पाटील यांच्याकडून ही दखल घेतली जाते आणि दंडात्मक कारवाई केली जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम लादला जातोय. दंडात्मक कारवाईला सामोरे गेल्यानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये हळुवारपणे वाढ होईल. 2 धावसंख्या धावफलकावर असेल. आता मात्र दिशाहीन मारा या गोलंदाजाचा होत असताना पंच आपली चूक लपवण्यासाठी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 21वा जो नियम असतो आउट दॅट स्वरूपात पंचांकडून दाद मागितली जाते. ती चूक लपवण्याचा प्रयत्न विराज गावडे या गोलंदाजाचा होता पण अनुभवी पंच ओमकार पाटील मात्र टस आणि मस नाही झाले. त्यांनी त्यांचा निर्णय ठाम राहिला. हा गोलंदाज चुकी करतोय. चुकीला मात्र त्यांनी इथे पनिशमेंट दिलेली आहे. वाईटच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. 3 धावसंख्या धावफलकावर आपल्याला दिसतील. पुन्हा एकदा विराज गावडे दुश्मी गावचा हा सुपुत्र आपल्या गावाचं नाव उंच करण्यासाठी गावाच्या सन्मानासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मैदानावर उतरला गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धावसंख्या पूर्ण केली जाईल. ती रोहित यांच्या स्वरूपामध्ये टॉम आणि रोहित यांच्या माध्यमातून सलामीची विद्यमान जोडी 22 यार्ड खेळपट्टीवर पाहतोय आपण फणस डोंगरीच्या वतीनं. आणि फणस डोंगरीचा संघ पहिल्या षटकाचा खेळ खेळत असताना धावफलकावर धावा 4 दिसतोय. टॉम मात्र आता कशा पद्धतीने लय मध्ये येतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगल्या लय मध्ये होता. ती लय मात्र कशा पद्धतीने पकडतोय टॉम बघूया.
आता मात्र ती लय थांबवली जाते की काय अवकाशात चेंडू उंची जास्त लांबी कमी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळ विना शक्ती बोलू नये निश्चित बल कमी पडलं शक्ती एक्झिक्यूट झाली नाही परिणाम स्वरूप या फलंदाज बॅक टू द पवेलियन आणि डीजे मास्टर आपल्याला देखील मी संधी देतोय टॉम यांच्या खेळीला पूर्णविराम मिळाल्यानंतर नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय सुमित म्हणजे एकीकडे रोहित आणि एकीकडे सुमित अशी ही जोडी आपण पाहतोय पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न सुमित याचा होता पण मात्र आक्रमकरित्या गोलंदाजी करतोय विराज गावडे वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय आपल्या दुश्मी गावासाठी ज्या पद्धतीने त्याला कामगिरी दिलेली आहे ती कामगिरी मात्र पूर्ण करत असताना विराज गावडेला आपण पाहतोय विराज गावडे पुन्हा एकदा सज्ज होते तिथून मार्गस्थ होते फलंदाजाच्या दिशेला आता मात्र लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता चेंडू अवकाशात कॉलिंग केले जातोय ताळमेळ होतं विराज गावडे आणि एसटी रक्षकामध्ये आता मात्र दुसरा हादरा बसला जातोय फडज डोंगरी पेन या संघाला सुमित याच्या स्वरूपात विराज गावडे याचं कौतुक करावं तेवढं कमी कमालीची अप्रतिम अद्भुत प्रशंसा करणे योग्य गोलंदाजी करतोय दुश्मी गावासाठी आता मात्र ब्रेक बसतोय तो मी त्याच्या पाय आणि डीजे मास्टर देखील आम्ही संधी आता मात्र आपल्याला स्ट्राईक एंडला मंगेश दिसेल कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल केलेत जो फलंदाज कोणताही फलंदाज बाद होऊ द्या येणारा नवीन फलंदाज आपल्या स्ट्राईक एंडला दिसेल त्याच्यामुळे कॉमेंट्री करताना एकदम बिंदास्त करतो फक्त स्कोरबोर्डवर लक्ष द्यायचं कोण आलंय मंगेश हा स्ट्राईक एंडला आपण असतील अक्रॉस द बॅट फटका खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धावसंख्या जमवली जाते दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असताना तो हाणून पाडला जातोय कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाने चेंडू अडवला त्या पद्धतीने मात्र एक धावसंख्या फक्त मिळेल असं फक्त क्षणचित्र आपण इथे पाहतोय युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आणि याची देही याची डोळे आपण पाहतोय सचिन रमेश तेंडुलकर साहेबांच्या पॅव्हिलियन मध्ये ही देखील आपण पाहतोय महिला वर्ग पण काही प्रमाणात बघतोय आपण मॅचचा आनंद घेत असताना म्हणजे क्रिकेटला हे सुगीचे दिवस आलेले आहेत अशा पद्धतीचा हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या सानिध्यामध्ये चालणारा हा क्रिकेटचा खेळ या दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय आणि फणस डोंगरी पेन या संघाची धावसंख्या मात्र 5 2 विकेटच्या मोबदल्यात डीजे आता मात्र चांगली चेंडूची सांगता केली जातोय ती स्वप्नील याच्या माध्यमातून अष्टपैलू कामगिरी करत असताना स्वप्नील याला आपण पाहतोय दुश्मी गावासाठी कारण मागच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती आज मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्वप्नील याला राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय एवढी सोय हाय अरे आयोजकांनी
धन्यवाद आशिष डीजे आणि त्याचबरोबर सर्वेशाला मी विनंती करतो की आमच्यासोबत थोडं जॉईंट व्हायचं आहे, तेवढंच मला देखील थोडासा आराम मिळेल. सर्वेशाला विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये आपण आमच्यासोबत जोडायचं आहे. आता मात्र अप्रतिम अद्भुत अविस्मरणीय फटक्याला विजवण्याचा प्रयत्न होता राहिला, कारण क्षेत्ररक्षकाला मात्र संधी होती, संधीचं मात्र सोनं करता आलं नाही. झेल सुटला जातोय आणि आपण पाहतोय रोहित सारख्या एक विशाल कायदेही यष्टी असलेल्या फलंदाजाला ऑपॉर्च्युनिटी दिली जातोय. ही ऑपॉर्च्युनिटी कितपत यशस्वी ठरवत आहे रोहित आपण पाहणार आहोत, कारण फटका चांगला होता पण ते म्हणतात ना एलिव्हेशन कमी होतं आणि त्यामुळे मात्र क्षेत्ररक्षकाने ही संधी गमावली. बघूया कितपत यशस्वी होतोय रोहित मिळालेल्या जीवनदाजावर. स्वप्नील काय अप्रतिम चेंडू, कानाच्या लेवलला टर करून चेंडू जातोय. अशा पद्धतीचा हा चेंडू फेकणं खूप अपेक्षित असतं आणि पण निश्चित आपण पाहतोय की आकाश चोपडा म्हणतात की कानाच्या लेवलला टर करून चेंडू गेला पाहिजे, तरच हा बाउन्सर उत्कृष्ट बाउन्सर असं सिद्ध होतं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय, चेंडू मात्र काऊ करण्याच्या दिशेने येतोय. एक धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मात्र रोहित याचा हाडून पाडला जातोय. या दरम्यान एक धावसंख्या पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावसंख्या तुतू बाय कोऑर्डिनेशन चुकलं. हाव बघितली नाही धाव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव, ही संकल्पना मात्र इथे मोडीच जाते आणि मात्र फलंदाजाला बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागतोय. जय जय महाराष्ट्र. खणखणीत चौकार. षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 15 धावसंख्या आपण पाहतोय फणस डोंगरी पेन या संघाची आणि 16 धावसंख्येचं आव्हान ठेवले ते दुश्मी या संघापुढे. एकीकडे आपण पाहतोय टॉमचा हा फणस डोंगरी संघ मात्र थोडा अडचणीत असताना थोडीशी मात केली, रोहित यानं थोडीशी फटकेबाजी केली आणि त्यानंतर 15 धावसंख्या धावफलकावर पाहिल्या आणि 16 धावसंख्येचं मात्र लक्ष ठेवलेलं आहे ते दुश्मी या संघापुढे. धन्यवाद युट्यूब दादा. आपलं नाव देखील त्यांनी टाकलेलं अक्षय पाटील रावे आणि बाजूच्याने मला कमेंट दिली की राव्याचा मॅजिकल व्हॉइस असं म्हटलं जातं. तर धन्यवाद दादा, आपण अशी स्तुती करताय. सर्वेशताई धन्यवाद. आशिष डीजेचं देखील धन्यवाद. आशिष डीजे म्हटलं की आमच्या हमरापूर विभागामध्ये त्याचं मोठं नाव आहे. असा आशिष डीजे आम्हाला सातत्याने त्याचं सहकार्य असतं. मला असं वाटलं की तो शिर्डीवरून आला नाही परत, पण आज आला साईबाबांचं दर्शन घेऊन
आणि मात्र आज देखील आमची त्याची व्हिजिट झाली, भेट झाली आणि त्यांनी देखील आम्हाला प्रेम दिलं. आज मात्र आपण पाहतोय हा सामना दुसऱ्या राऊंडचा सामना, अर्थातच दुश्मी विपक्ष फणस डोंगरी पेन. फणस डोंगरी संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 15 धावसंख्या केल्या. 16 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे ते दुश्मी या संघापुढे. स्वप्नील आणि ओमकारच्या स्वरूपात पुन्हा एकदा विस्फोटक जोडी आपण पाहतोय दुश्मी याची. निश्चित पुढच्या समालोचनासाठी मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय हनुमान पाड्याचा गोड आवाज सर्वेशजी पाटील. दोन तीन उडव आता उडव बिर्याणी काय हॅलो, धन्यवाद अक्षय दादा. मी मनापासून आभार करेन या ठिकाणी करणचं मला कॉमेंट्री करण्याची संधी दिली. नक्कीच आपण पाहतोय जिगर ट्रॉफी कलवे, काय भव्य दिव्य आयोजन आपण करण दादा यांच्या मार्फत पाहतोय. निश्चितच आज अंडर 24 चे सामने पाहायला मिळणार आहेत. एक तरुण पोरांना नक्कीच पुढे जाण्याची एक यशस्वीरित्या संधी ही करण पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक मोठं नाव आहे कलव्या गावातील, नेहमीच क्रीडा संकुलनात ते नेहमी पुढे असतात. तर आपण पाहतोय या सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन मध्ये आज मॅचेसचं भव्य दिव्य आयोजन. सामना रंगतोय सध्या तरी दुश्मी विपक्ष फणस डोंगरी. नक्कीच दोन्ही संघ तुल्यबुल्य संघ आहेत. कोणत्याच संघाची तुलना मात्र आपण करू शकत नाही, कारण की हे संघ अनुभवी संघ आहेत. नक्कीच प्रॅक्टिस ठेवतात, अनुभव ठेवतात तेवढंच. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या उभारली आहे 16. नक्कीच 2 शतक, 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. स्ट्राईक वर असणार आहेत ओमकार. उजव्या हाताचे फलंदाज नक्कीच चेंडू उडवलाय अवकाशात. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत आणि सोप्पा झेल. पहिल्याच चेंडूवर फलंदाज मात्र बाद होतोय. चांगला चेंडू होता, डीजे मास्टरला संधी. सुंदर सुमधुर गीत वाजवतायत. भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. असा भारतात कोणी लहान मुलगा नाही जो जय श्रीराम बोलत नाहीये. त्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं की आपले दैवत आहेत, त्यांचं नाव आपल्याला घ्यायला पाहिजे. लहानपणातून आपण जेव्हा म्हातारे होतो तोपर्यंत आपण प्रभू श्रीराम रामांचं नाव घेतच राहतो. काय सुंदर गीत. आणि आपण पाहतोय आजूबाजूला जेवढी जनता जमली त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तसंच युट्यूबच्या माध्यमातून जेवढे लोक ही मॅच पाहत आहेत, ते दुश्मीचे असोत, फणस डोंगरीचे असोत, जे कामाला आहेत, चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, घरी आहेत, ज्यांना यायला टाइम मिळाला नाहीये, ते देखील या मॅचचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेत आहेत. पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवर चांगली सफलता मिळाली. दुसरा चेंडू हा देखील कट केलाय. ऑफस्टंपवरून बाहेर काढलाय. पंचांचा बोट मात्र वरती. बॅक टू बॅक 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला. काय सुंदर लाजवाब गोलंदाजी डीजे मास्टर. गोलंदाजाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. 6चे 6 चेंडू वेगवेगळे टाकण्यासाठी जाणले जातात हे पेनचे गोलंदाज, आणि हेच खासियत आहे पेन टेनिस क्रिकेटची. 16 धावा धाव फलकावर आहेत. अद्यापपर्यंत एकही धाव फलकावर लागली नाहीये. त्यामुळेच कुठेतरी खसते, कुठेतरी या ठिकाणी
खालती जाताना दिसते दुश्मी संघ. अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडवर स्वप्नील सारखा बलाढ्य फलंदाज आहे, तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. हा फलंदाज काही करू शकतो. या फलंदाजाच्या नावावर दुश्मी संघाचा पूर्णपणे इतिहास आहे. पुढचा चेंडू, नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. यश, काय लाजवाब गोलंदाजी. हॅट्रिक मोडवर असणार आहेत गोलंदाज. हा देखील चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र जमिनीला दान करतोय. इझिली हॅट्रिक होऊ शकली असती. सुंदर प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु कुठेतरी एक मॅनेजमेंट चुकीची झाली कॅच घेण्याची. उलट फिरून कॅच सोपी नसते मित्रांनो. प्रेक्षकांना पाहायला ती सोपी वाटते, परंतु जो खेळाडू इन 11 मध्ये खेळतो त्यालाच माहित असते ही कॅच कशी असते. प्रेशर आहे, नक्कीच प्रेशर आहे. 2 धावा धाव फलकावर लागतील. निर्धाव चेंडू असता विकेट देखील मिळाली असती, परंतु 2 धावा मिळत आहेत. पहिला ओव्हर प्रगतीपथावर. पुढचा चेंडू, हा देखील सुंदर चेंडू. लाजवाब आपणे थोडीशी लाऊड अफील झाली आहे आणि पंचांचं बोट अवकाशाकडे. लगातारचा तिसरा तर नाही म्हणता येणार, परंतु या ओव्हर मधला तिसरा विकेट जातोय. डीजे मास्टरला संधी. गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू मात्र डबल धाव गेली होती. त्या चेंडूवर देखील विकेट होता, परंतु चौथा चेंडू काय कमबॅक, सुरेख कमबॅक. फक्त आणि फक्त 2 धावा धाव फलकावर. अटीतटीची लढत, फक्त काट्या आणि काटा. एक काटा दुसऱ्या काटाला जसा टक्कर करतोय तशीच लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू मितेश यांचा. अतिशय सुरेख आणि प्रेक्षणीय गोलंदाजी. पुढचा फलंदाज अमोल आहेत. हा देखील थोडासा लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदला पंच दर्शवतायत. वाईट चेंडू आहे का रावे गावचे सुपुत्र ओमकार पाटील. काय सुंदर या ठिकाणी खेळ आहे त्यांच्याकडे देखील. खूप अनुभव देखील आहे, खूप वर्ष खेळतायत रावे संघासाठी. तेच आहेत, अनुभवी पंच आहेत सध्या तरी म्हटलं जाईल. पुढचा चेंडू मितेश यांचा. कुठेतरी कमबॅक करावं लागेल पुन्हा एकदा. हा देखील बॅटच्या दारामध्ये होता चेंडू, खातन पिक करता आला नाहीये. त्याच दरम्यान आपण पाहतो बॅटची लिडिंग एज आणि मिळते फक्त 1 धाव. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4च्या घरात. अजूनही 12 धावांची गरज आहे. 16 धावांचं लक्ष असताना फक्त आणि फक्त 12 धावा अजूनपर्यंत पाहिजेत. 1 ओव्हर मध्ये देखील होऊ शकतात, परंतु कुठेतरी विकेट गमावल्यात म्हणजे अडचणीत दिसतोय दुश्मी संघ. पुढचा चेंडू मितेशांचा. स्पीड अप करायचा आहे. हा देखील फक्त कट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये ढकलला होता आणि त्या ठिकाणी मिळतायत. काय लाजवाब क्षेत्ररक्षण. तिथे कोणताही व्हॉलेंटियर नाही आहे, आम्हाला कळू शकलं नाही, परंतु क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब आहे. मिळतात 2 रन्स. पंच निर्णय द्यायचा आहे. 3 रन आहेत का? ओके. काय लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट मात्र सुरेख होती, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील तेवढंच कौतुक मात्र करायला लागेल. 1 धाव आपल्या संघासाठी नक्कीच वाचवले. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 7च्या घरात. अजूनपर्यंत 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. डीजे मास्टर. शिवशंकराचा तू अवतार. त्यांच्यामुळे आपण हा स्वराज्य पाहतोय.
या स्वराज्यात वावरतोय. नक्कीच आपण पाहतोय हा सामना. फणस डोंगरी विपक्ष दुश्मी कुठेतरी अडचणीत होता दुश्मी संघ, परंतु ह्या 3 धावा कुठेतरी मोलाच्या ठरणार आहेत का, हे प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनात आहे. 6 चेंडू आणि गरज आहे फक्त 9 धावांची. सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू. हा देखील काय सुंदर फटका आहे, परंतु फटक्याखाली क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग मी तर म्हणेन. 6 धावा नक्कीच रोखल्यात आपल्या संघासाठी. जिथे कॅच होऊ शकली नाही तिथे 6 धावा रोखल्यात, परंतु कॅच होऊ शकली देखील असती. 2 धावा सहजरित्या पूर्ण. अजूनपर्यंत स्वप्नीलला स्ट्राईक मिळाली नव्हती, परंतु आता स्ट्राईक मिळाली. त्यांनी आपले हात खोललेत. पहिलाच मोठा फटका खेळायचा होता, त्याच फटक्यावर मिळतात 2 धावा. काही हरकत नाही. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा. चेक कर, षटकाराच्या बाहेर आहे का तो उभा, षटकारावर पाय आहे का ते चेक कर ना. एक लाईव्ह ठेवलेला आहे. 1 मिनिट जरा मॅच थांबवायची आहे. उडी मारले कुठं पाय बघ त्याचा. तुमचा 12वा प्रतिनिधी इथे आहे का? आहे ना, हे बघ. या युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत आहात रिप्ले टेलिकास्ट. थोडा चेक केला जाईल हा षटकार आहे का. ओके, या 2 धावा आहेत. नक्कीच चांगली फिल्डिंग. काय लाजवाब आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतो. चांगलं सहकार्य करतायत. आपला 12वा प्रतिनिधी इथे असेल तर आपल्याला यायची गरज नाही आहे. इथे तो देखील बघेल. ठीक आहे, धन्यवाद. या 2 धावा मिळत आहेत. 9 धावा धाव फलकावर आहेत. 7 धावांची गरज अजूनही असणार आहे 5 चेंडूंमध्ये. सुंदर चेंडू. स्लोअर 1 होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू जराही उचली घेत नाहीये. स्टंपच्या खालीच राहिला. फलंदाजाला काहीच कळालं नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. हे निर्धाव चेंडू कुठेतरी फणस डोंगरी संघासाठी चांगले आहेत, तितकेच दुश्मी संघासाठी घातक आहेत. अजूनपर्यंत स्ट्राईक एंडवर स्वप्नील आहेत, तोपर्यंत या मॅचचा निकाल मात्र सांगू शकत नाहीये. स्वप्नील एक चांगले फलंदाज आहेत. मी त्यांची फलंदाजी चांगली ओळखतोय. पुढचा चेंडू. हा देखील टप्पा पडल्यानंतर उचली घेतो. ओव्हर पिच स्वरूपाचा चेंडू होता, परंतु फायदा घेऊ शकला नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय. म्हणजे गोलंदाजीला या पिचची साथ आहे. सुंदर गोलंदाजी सध्या तरी. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 3 आणि जिंकण्यासाठी हव्यात अद्याप ही 7 धावा. जिथे 5 चेंडूत 7 हव्या होत्या तिथे 3 चेंडूत 7 धावा हव्यात. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव खेळतोय स्वप्नील हा फलंदाज. एक मोठा फटका कुठेतरी दुश्मी संघाला विजयी करू शकेल का, हा प्रश्न मात्र प्रेक्षकाच्या मनात पडला असेल. पुढचा चेंडू. काय लाजवाब गोलंदाजी कुणाल यांची. हा देखील वरपीच चेंडू. हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. या 7 धावा. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहिले डीजे मास्टरच्या माध्यमातून ही आगरी कोली म्युझिक. काय सुंदर लाजवाब फटका. आणि तो फटका या टायमिंग वर आलाय. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 2 चेंडूत 1 धाव ही बनवावीच लागेल. आता क्षेत्ररक्षक मात्र पूर्ण जवळ येईल. सुंदर कमबॅक केलं होतं कुणालने 2 निर्धाव चेंडू फेकून, परंतु 1 ओव्हरपिच चेंडू आणि हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. तिथेच महेंद्रसिंग धोनी यांची कुठेतरी आठवण आली. ज्यांनी हा शॉट घडवला, ज्यांनी हा शॉट बनवला, त्याच हे टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर फायदा घेतला जातोय. पुढचा चेंडू. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. नक्कीच फक्त दिशा दिले चेंडूला. फक्त दिशा देण्याचं काम. सामना विजय होतोय दुश्मी संघ. नक्कीच अडचणीत आला होता, परंतु त्या अडचणीला सामोरे जाऊन दुश्मी संघ विजय झालाय. हार्ड लक फणस डोंगरी टीम. वेल प्लेड दुश्मी टीम. डीजे मास्टर. क्रिकेट
क्रिकेटचा मान कलवे या गावाचा आयोजन केलंय क्रिकेटचा मान कलवे या गावाचा कलवे जिगर चषक पाहू चला कर पाटील या नावाचा कलवे जिगर चषक पाहू चला छोट्या दादा या नावाचा कलवे जिगर चषक पाहू चला कर पाटील या नावाचा कलवे जिगर चषक पाहू चला धन्यवाद छोट्या DJ दादा मास्तर. या नावा संदीपला बोलू का अरे बाबा तुमची इथंच कॉमेंट्री येते लाजवाब फलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नक्कीच संघ अडचणीत होता, परंतु ते अडचणीला एक शॉट आणि मॅच फिनिश.